चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी कशाला? सोबतच पांढरे डाग, इसब, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. रामभाऊ 15 मिनिटं झाली आणखी चहाचा पत्या नाही का पाण्याचा पत्या नाही. थांबा की जरा. हा हे सुभाषरावला आणि बाळूला बोलावले ते आली की बरोबरच पिऊ. अहो थांबायला काय रिकाम आहे काय? एकल पायचा माणूस आहे मी. थांबा थांबा थांबा. आईला कुणी किंमत देत नाही माझ्याशिवाय तुम्हाला आणि माझ्यावर तावताय होय. कोण म्हणतं किंमत देत नाही? हा किमतीनं वागतोय म्हणून मला किंमत आहे गावामध्ये. रामभाऊ ती बडबड राहू द्या बाजूला. का कशासाठी बोलवलंय? लाज वाटाय पाहिजे थोडी तरी, जनाची नाही मनाची. का? हा अरे तुम्ही कोणाच्या नादी लागताय ह्याची अक्कल तरी पाहिजे ना थोडीशी. ए यार काशाचा आम्हाला नीट कळून दे काय चाललंय तुझं ते. त्या हुमणीला कळू नये. अरे कुणाच्या झाडाला चिकटतोय आपण? हा आंब्याचं झाड ओटून गेलं सुभाषराव. मग तू हुमणीला. अरे आपण करतोय काय? कुणाच्या नादी लागतोय? घावली तर ती जिथे राहील का? सांगा की मला. तुम्ही आम्हाला बोलावलंय का हे सांगा. हुमणी हुडकायची. तुम्ही म्हणताना आम्हाला शेतीतलं लय कळतं. कधी कधी म्हणताना माणसांना रामबाळा शेतीतलं लय कमी कळतं, आम्हाला लय कळतं. तुम्हाला लय कळतं तो उकरा. आता प्रत्येकच भाषण सांगतात कृषीनिष्ठ पुरस्कार दरवर्षी मला मिळतो. मग हेतलंच का कळा ना तुम्हाला? कसं कळेल? कसं कळेल? हे जय 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 दारातली चोरून झाड आणतोय. लिंबाचा ठेवाना, आंब्याचा ठेवाना, चिकूचा ठेवाना चोरून आणलेलं झालंय. सुमलबाईच्या दारातलं चोरून आणलं. हो माहिती देखता मला तुम्हाला हलवून जा. नाही मग हुमणीचा काय संबंध नाही. मुळे तुटलेले असणार त्याच्या. बोट मोडली होती येणार नाही झाड म्हणून ते आलं नाही गेलं झाड. चोरासाठी बोलावलंय माप काढायला. इथं माझ्या दारात झाडाला हुमणी लागलीच कशी? आ कोण राजकारण करतय? अरे मग तुम्ही चुलता पुतणे काय करता? शोधा की हुमणी. आम्ही हुमण्या शोधणारे वाटलो का? नाही मला वाटते ह्याच्यामध्ये सरपंचाचा हात असेल झाड जाळण्यामध्ये. हे म्हातारा कशाला आले कोणाच? सरपंचाच्या बापाचं करे काय? राजकारणी लोक काय बी करते ते आडकाठी आणते ती. एक दिवस पुढारपण बंद करा. गणान दोघ आहे ना हिथं हुडकत बसा. मजूर कुठे मिळतात सुभाषराव? मग तुम्हाला बोलावलंय का? आम्ही काय मजूर? अरे मजूर हुडकून तुला दुसऱ्याच्यात मजुरी करायची बाळ्या. जहागीरदारी थाड बंद कर ना. वाईट कपडे काढून ठोका टाकी ना सुभाषराव. माझे इतकं वाईट ना नादी लागला तर तुम्ही काय करताय? मला काय करताय तुम्ही? तुम्ही त्याला दाखता येत नाही त्याला? त्याला कळत नाही? त्याला समजून सांगायचं सगळं अवगुण मला माहितीत. हो माणूस ना सगळा खेळ करतो. आख्या घराला मारायची वेळ बघते तुझी घरची. आणि कशासाठी? माझ्यापाशी बोंबलत होती. तो माणूस सुखाने आम्हाला पण चोकून द्यायला आणि स्वतःच्या डोक्याला ताप करून घेतला. रामबा ह्याच्यासाठी बोलून घेतलं का तुम्ही सकाळ सकाळ? तुम्हाला काय पडतं रामभाऊ? दुसऱ्याच्या दारातली झाडं आणता उकरून चोरून आणताय. सुभाषराव कोणी चोरून झाड आणले? मग बाळासाहेब चुकी सांगतात का? नर्सरी बाळे मीच झाड आणलं होतं. त्यांनी जसं झाड धरलं होतं. मी नव्हतो चोरून आणताना मला ह्याने उचललं तिथलं जाता जाता आणि ते बाय बोंबला तिथे बोट मोडत काढा काढा. किती बाळ्या नाटकी मग. पण ह्या गोष्टी सुभाषराव माझं डोकं चाललंय. हुमणीनं माझ्या झाडाला लादीच नव्हतं लागाय पाहिजे. आता मी बी असं करणार. राजस्थान मध्ये जाणार. तुम्हाला वेळ असले तर चला. तिथनं आंब्याचे झाड आणू आणि हिथं लाव.
हाय का मेंदूचा आणि ह्याचा आहे का बा कुठं ह्याला गाठ भेट पडते का? राजस्थानात सगळे वाळवंट धार पडते या इथं देवगडला जाऊन रत्नागिरीत न रोप आणावी राजस्थानात तुझ्या बापाने गेलता का सदाशिवा? मुद्दाम तिथनं जाण्याची का? त्याला पाणी कमी लागतं आणि हिथं पाणी भरपूर मिळावं झाड कसं नाही. तिथं कुठं आंबे झाड आहे चला ओ घरी चला. हे बर माळ्या यांच्या डोक्यात हुमणी गेली ए थांबा. कोकणातनं भरपूर मी झाड आणणार आणि आमदार साहेबांची तारीख घेणार आणि हिथं झाड त्यांच्या हस्ते लावणार. अरे मग तुझा तू लाव की आमदार दोघं आम्हाला का बोलावताय सारखं तुम्ही? थांबा. तिकीट ठेव तू ह्याला फोन करतो ह्या माणूस माझ्याकडे राहायला येतोय काय एकट्याला पायावर अरे बाळ्या घरी बायकोचा मार खाण्यापेक्षा शिव्या खाण्यापेक्षा चांगल्या कामात आलेला काय बिघडतंय? वाया गेलं वैर. आमदार साहेबांनीच कशाला झाड लावायला पाहिजे? नवरा बायकोनं लावा की इथं. अजिबात नाही. गावाला बी कळू द्या. हा गावाला कळू द्या रामभाऊ किती सक्षम आहे. तिकीट हा अहो ह्याचं काहीतरी नेहमी डाव दाखवायचं आणि उजव हाणायचं ह्याच्या डोक्यात असतो आणि आपला वापर करून हे बाळ्या आज उजवं बी हाणायचं डावं बी हाणायचं. आमदार साहेबांकडे जायचं. सुभाषराव इलेक्शन झाल्यापासून आपण किती वेळा गेलोच नाही. बरोबर आहे पाटील. रामभाऊ म्हणतात त्या पद्धतीनं संपर्कात राहायला पाहिजे आमदार साहेबांच्या. नाहीतर म्हणतील ह्यांनी बी काम केलेलं दिसत नाही. बरं आमदार साहेबांकडे गेलो पाटील निमित्त लागेल का नाही? कशाला आलाय म्हणजे वृक्षारोपण म्हणायचं तुमच्या हस्ते करा आणि 4 कामं सर कोण द्यायचे? सुभाषराव मध्यंतरीच्या काळामध्ये मी गावचा सरपंच असताना. होय सुभाषराव हे कुठे सरपंच होता? वहिनी होत्या वहिनी होता तो कशाला नाकाने वांगी सोडतो रे? ए बाळ्या ती माझी बायको मी त्याचा नवरा आहे. तू ढवळा करायची काय काय? ढवळ्या मी दोन मतात वहिनी निवडून आल्या. मी सीटाची पेळवी केली नाही तर वहिनी सरपंच पण झाली नसती. पावळ्या केलं म्हणून काय उपकार झाला? मित्र नाही होय तो माझा. हा माझं काय ऐकलं होतं होय रे? मग ऐकलंय सगळं. पण आमदार साहेबांकडून त्या काळातली कामं राहिलेली आहेत ती कामं बी मार्गी लावा म्हणायचं. नवीन 4 कामं सांगू. नाही रामभाऊ तुम्ही पाठपुरावा करताय म्हणूनच कामं पुढे सरकते ती. सुभाषराव रामभाऊ म्हणते ती बरोबर आमदारला भेटलं पाहिजे आणि चिकटीनं कामं करून घेतली पाहिजे. आपण घरी जेवण करू हा आणि जाऊ. जाऊ हा जाऊ ना. जा आपल्या घरी जाऊन जेवाय घालचाल तुम्ही आज? चला ठरला मी जेवाय घाल. पण अगोदर जेवायचं. अगोदर माझी भाकरी बांधून घेतो ह्या आवला देव माझा विश्वास ए सुभाषराव तुम्हाला एवढा विश्वास नाही ना? आधी जेव मग आमदारांकडे चालतंय. जाऊ पाटील जाऊ. दाढी बिडी कर. ए दाढी बिडी करती भिकाऱ्याकडे दिसतोय. चकाचक तुझ्याकडे मी बघतो. अरे कुठक्याव लपशील? थांब गाडा येऊ दे उकरूनच काढतो तुला. आता रामभाऊच्या झाडाच्या नादी लागायचं म्हणजे काय सोपं आहे काय? मूर्ख कुठली? अरे वा वा रामभाऊ अध्यक्ष. राम 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 राम. हा बाळासाहेब कांबळेश्वर सगळं आलंय म्हणायचं आता. मी नव्हतो येणार पण ही म्हणली कुठं आमदार साहेबाच्या पुढे बोलायचा विषय महत्वाचा. तुझ्यासारखा हुशार कोणतरी पाहिजे. बाळो नाही असू द्या बोलू द्या. साहेब बोला अध्यक्ष. इलेक्शनच्या काळात हे काय म्हणलं तुम्हाला? मी दारू सोडतो प्रत्येक वेळेला म्हणतो की दारू सोडतो. म्हटलं ना मला. अजिबात दारू सोडली ना साहेब. दिसतंय ना ते. अहो ती जीव सोडीन पण दारू सोडणार नाही एवढं तर पी झाले. मी सोडणार होतो पण मला टेन्शन आलंय. सारखं टेन्शन राहून येतं. कशाचं टेन्शन? ती लीड आपल्याला कमी पडलेलं. अहो आता थांबा ऐका झालं गेलं आता रामभाऊ. इलेक्शन झाले शपथविधी झाला खाते वाटप झाला. ह्याने काम करायला मरत होते का? बरं जागलो. बरं असू द्या. तो विषय घेऊन नाही. ऐका की बाळासाहेब गाडी पैसे थांबता काय? 10 मिनिटात आलो आम्ही. बाळो शांत बस. नाही असू द्या बसू द्या. उठवून लावी ना. बोला रामभाऊ. वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे. तुम्ही नेहमी आव्हान करताना मग निसर्गाचं पर्यावरण संवर्धन झालं पाहिजे. आणि आमच्या गावात साहेब चोरांचा पण लय सुळसुळाट सुटलाय. झाडे चोरून नेल्यात एक जणांनी. मला माहिती मी सांगेन तुम्हाला कांबळेश्वरला आल्यावर नाव त्याचं. बरं थांबा. तू घरी जा. गावात राखण बस चोर येशील त्याला. अरे थांब ना बोलू दे ना आम्हाला. कशाचा विषय रामभाऊ? काय म्हणते चोरीला गेलं? नाही किरकोळ विषय साहेब. एक गवताची पिंडी त्या शेतात गेली तेच वरडत बसते. झाडे चोरली तर विषय असा आहे की आमच्या दारामध्ये वृक्ष लागवड करायची. मध्यंतरी कोकणामध्ये गेलतो. देवगड हापूस वगैरे अशा आंब्यांच्या व्हरायटी मी बघितल्या आणि मला असं वाटलं की एकाच झाडाला अनेक कलमं करावी ती आणि त्या झाडाचं वृक्षारोपण तुमच्या हस्ते करावं. माझ्या हस्ते? म्हणजे काय होईल की मला आयुष्यभर सांगता येईल हेच ते झाड आमदार साहेबांनी लावलेलं. वृक्षवल्ले आम्हा असं होईल. ऐका रामभाऊ थांबा. लय बोलतोय ऐका बाळो काय माहिती का? बाळो मी बोलतोय ना
कसं आहे अध्यक्ष रामभाऊ, ऐकून घ्या. आता कुठं तर खाते वाटप झालं, नागपूरवरून आलोय काल. तालुक्यात माझी रॅली झाली. 2-4 दिवस आता मी निवांत आहे घरी. मला काय कुठं बाहेर कार्यक्रम कुठल्या जायचं नाही. मी काय टाळत नाही तुम्हाला. माझ्या घरी जेव्हा यावं लागेल, माझी बायको म्हणली नाही येऊ बाळासाहेब, नक्की येऊ. तुम्ही थोडं अर्गप की असू द्या त्यांचं प्रेम आहे माझं, असू द्या. बरं काय म्हणतो रामभाऊ, तुम्हीच करून घेतला कार्यक्रम. अध्यक्ष आहेत, पाटील आहेत, बाळासाहेब आहेत, तुम्हीच करून घ्यायचं छोटे गाणे. हा तसं तर मी इतर ठिकाणी वृक्ष लागवडीला जातोच, पण माझ्या दारातलं झाड तुम्ही लावलं असतं तर ते बरं झालं असतं. बरोबर आहे. आणि अजून एक सुभाषराव विषय बोल. काय आले ते नाही का पाठीमागं तुम्हाला बोललेलं विषय स्मशानभूमीच्या तिथला अहो हा स्मशानभूमीचा रस्ता ना, त्याचा निधी टाकलाय, तो काम होणार आहे, ते निधी पडलाय त्याचा, मंजूर म्हणून आलेला आहे. हो 100% होणार. सरपंच असताना मी ठराव देत होतो. हो, जेव्हा तुमच्या त्या वहिनी आपले सरपंच होत्या का नाही, त्यावेळेस निधी मागच्या टर्मला टाकलेला, तो पास करून घेतला मी. आणि साहेब मी पाया पडतो तुमच्या. ती पंढरपूर पालखी मार्गाचं काम मला द्या सगळं, मी करतो. माझ्या विश्वास एकदा टाका बघ. असं म्हणताय? गपकी बाळू. नाही एकदाच काम देऊन त्यांची गरिबीच घालवतो. आता बघू ना. निर्णय चुकल बरं का. मग काम देण्याबद्दल काय नाही, माझा मित्र मोठा होईल, पण पाटलांचं अर्धा एकर त्यांनी खुरपाय घेतला होता, नुकताच घेतला होता 1,500 बाळासाहेबांनी. हा दुपारच पळून घेतला, त्याला नाही पेरायचं काम. बर तर ऐका ना अध्यक्ष, तुम्ही जो विषय काढला तो स्मशानभूमीला जाणारा रस्ता तो मंजूर झालेला आहे. त्याचं काम पण आता चालू होईल. किती निधी पडलाय? 15 लाख रुपये निधी पडलाय. साधारणतः पूर्णपणे काम होणार आहे त्याचं. काय काळजी करू नका. काय तुमचे प्रस्ताव असतील अध्यक्ष, पाटील, बाळासाहेब, रामभाऊ, माझ्याकडे घेऊन या. हा या बिंदास या, मी कुठं कमी पडणार नाही. आणि ते मराठी शाळेकडे जरा लक्ष द्या. हा पाटील, ते आपण लक्ष द्यायचे. पोरं कोणाची? आपल्या गावात. शाळा कोणाची? आपल्या गावाची. आणि मग शाळा टिकवायचं काम आपण करायचं, आमदारांना नाही सांगायचं. हो ते बघतो आम्ही. हो चालतंय. आणि काही राग मानू नका. नाही घ्या तुम्हीच कार्यक्रम करून. परत येईल ना मी, नक्की येईल. अत्यंत महत्वपूर्ण काम मार्गी लागल्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. नाही असू द्या रामभाऊ, येतो. चल अध्यक्ष थांबा. काय मगाचपासून बघतोय, बोटाला काय लागून घेतलंय? बोटाला किरकोळी. त्याचं काय झालं माहितीये का साहेब? काय झालं, वहिनींची दोघांची थोडी किरकोळ चकमकीत वहिनीने बोट ते काढा चावला. ऐका ना गडी बोलताय. अरे गप ना, सत्य सांगावं. सुभाषराव मध्ये पाटाने वरवंटाने लसूण टेचत होते, बोट सापडले, ती वहिनीनं असं रक्त आल्यामुळे तोंडात घातलं. अरे बापरे. तसं नाही रामभाऊ, चुलीवरची भाकर उलटाना ताना ती तवा भाजला आहे. काय आमच्या आबरू काढता? नाही अध्यक्ष म्हणजे चांगले गुरांना वैरण थोडत होतं, ती कोयता जरा असं लागला. बर रस्त्याच्या भूमिपूजनाला मात्र तुम्ही यायचा. नक्की. आणि तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही घ्या आपलं करून कार्यक्रम. परत मी यायचं आणि काहीतरी आता घाला नवीन आमदारांना घरी आल्यावर. काय अध्यक्ष, आता रामभाऊंच्या दरवेळी आता हे वेळेला माझ्याकडे यावं. नाही आता कळलंच की उदाहरणावर चांगले उत्तम गृहमंत्री पण आहात तुम्ही. चांगले अध्यक्ष. चालते या. हा या, काळजी घ्या. काय बाळासाहेब, काय झालंय साहेब, आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या. आमच्या आळीतल्या सगळ्या बाया म्हणतात ते जिल्हा परिषदेला बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेला. बाळू, जिल्हा परिषदचं काय होतं? रामभाऊ शिवाय कुणाचाच विचार करणार तुम्ही, मला पेलणार नाही. मला म्हणत होते तुम्ही राहताय का म्हणून. ती सांगाय थांबला वय तेवढं बाळूच आहे. आता काय ऐका बाळासाहेब आणि रामभाऊ, आता असं करतो, आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीच व्हा आमदार आणि लोकप्रतिनिधी. हा एवढंच राहिले. खाल्लं का बोलणं? कसं काय झापलं? मला मुली झेडपीला विचार करतो. आम्ही ऐकलं की काय म्हणतो. नाही मला खावळ ह्याला शिवे दिल्या. असंच असतं. असंच असतं. दुसऱ्याची आबरू घालवा गेली की आपली जाती. कधी बायको चावली हो मला? कधी बोटाला चावली बायको? पटकीन नाही कधी चावली, कधी बायको? नाही 2 वर्षापूर्वी तुमचा हात भाजला होता ना ताव्यावर. मग 2 वर्षाची पट्टी वे म्हातारा झाला की तुम्ही? मला वाटलं तीच हो, तीच आहे की. आमदार साहेबांच्याकडे चालावे. मग काय जाऊ नका, मूड नाही चांगला. का एक जणाला खवळल्यात आत्ताच. त्यांना मूड नाही चांगला, मग आम्हाला
तुम्ही काय खरजुली कुत्रे काय वाच काढत लगेच आलाय? आम्ही कामाची माणसं आहेत, आम्हाला नाही काय बोलू. तुम्ही मतं दिल्यात, आम्ही पण मतं दिल्यात, आम्ही गावची कामं घेऊन आलो. काय काम? काय काम? माझी बायको सरपंच असतानाच्या काळातली कामं आता मंजूर झाल्यात. तुमच्या ज्यान झाला का रस्ता, अंतर्गत रस्ता तो मंजूर झालेला आहे. लाखो रुपयाचा निधी टाकलाय आमदार साहेबांनी. का बायको सरपंच असताना शेजारचं रस्ता केलं, आमचं राहिलं. बासकी झालं, एकमेकाचं श्रेय घ्यायचं. रामभाऊ सत्ताधारी आहेत, आलं म्हणून काय फरक पडतोय आमदार साहेबांच्या? आमदार साहेबांच्या गोट्यात झोपाना काही नाही, मला काय करायचंय? आपण रामभाऊ हे अख्ख्या तालुक्याचा आमदार आहे, भेटू दे की. आम्ही कुठं म्हणतोय नका भेटू द्या, पण रामभाऊला कुठल्या सत्तेची गरज पडत नाही. रामभाऊ जिथं आला तिथं कामं झाली. बरं, आमदार साहेबांनी सांगितलं स्मशानभूमीच्या तिथला रस्त्याला निधी पडला म्हणून. आपण चला बाबा लाखो रुपयाचा निधी रामभाऊमुळे टाकलाय. तुम्ही भोकू नका, जा काय जायचंय ती सांगा. काय माणूस नाही माणूस नाही, रामभाऊ पाठपुरावा करताय सगळ्या कामाचा. मग कसा तर गेली द्या पाठवून. करतो मी. चालतंय हो, नक्की परवा भेटू आपण. चालतंय. हो ठीक आहे, चला. हो वा कांबळेश्वर वाले, आज काय कांबळेश्वरचा गाव झालंय का इकडं? भेटले असतील ना ते? नाही, आम्हाला कोण काय भेटले नाही. सरपंच, मेंबर, चेअरमन आहे ना. तुम्ही आता मगाशी ते रामभाऊ आलते, तुम्ही एक जीवानी एक दिलानी आलं तर बरं वाटतं ना मला पण. त्यांनी एक वेळेस यायचं, तुम्ही दुसऱ्या वेळेस यायचं, ठरवून येत नाही काही तुम्ही? तुमच्या शब्दाला आम्ही मान द्यायला कधी तयार आहे, पण तो रामभाऊ माणूस आहे ना, सारखा खोडी करणारा माणूस. नाही असू आम्ही द्या. जरी एकत्र यायचं म्हणलं तरी असा डिवचा हाणणार, कधी कुणाला नांदून देणार आहे का नीट? नाही. विषय असा झाला सर, त्यांचा आमचा काही संबंध नाही. आम्ही एका बारामतीच्या कामासाठी आलतो. अच्छा. आणि तुम्ही हाय घरी असं कळलं. आता नागपुरात अधिवेशन आलं ना तुम्ही, त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. म्हणजे चला मेंबरला म्हणलं भेटून जाऊ. बरं केलं. मग एक सरपंचाला म्हणलं आपलं एक रस्त्याचं काम नडलेलं आहे, त्याच्यावर निधी नाही, ते कानावर घालावं तुमच्या स्मशानभूमीचे पुढचा रस्ता. बरं काय सरपंच काय म्हणते ते? साहेब, संपूर्ण गावात कामं चांगली चाललेली आहेत. लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, पण विरोधक पार्टी ना कायम खोडा घालते, कामच करून देत नाही. बर, आता सुद्धा ते तुम्हाला तेच सांगायला आले असते. कोण रामभाऊ? हो. नाही हो, ते काहीच बोलले नाही तुमच्याबद्दल, तर काही विषय काढला नाही त्यांनी. त्यांचा ते काही वेगळा विषय होता, पण कायम असं काही मनात आणू नका, एक जीवानी वागा. आता दिलंय मला निवडून ना तुम्ही, मला पण बरं वाटत नाही तुम्ही असं ह्यांचं तोंड तिकडं तुमच्याकडे. एक जीवानी एक दिलानी करा ना, तुम्हाला काय कमी पडत असेल ना. आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो ना, गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आमचं बघा, आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणारी माणसं. आम्ही कधी कोणाला विरोध केलेला नाही. गावात एकच माणूस तसा आहे की सारखा आडमोरा, मग प्रत्येक वेळेस आडमोरा म्हटल्यानंतर आम्ही मग विरोधात काम करणारच की. आणि कसं होईल माहितीये का, जर झेडपीला रामभाऊला तिकीट जर मिळलं तर सीट जाण्याची शक्यताच आहे. हा माणूस निसता तुमच्या पुढे टमाटामा बोलणार, कार्यक्षम शून्य आहे. पण ऐका, आमचं काम आहे सांगायचं. नाही बरोबर आहे, पण हो का आता मेंबर तुम्ही झेडपीचा विषय काढलाय, काय झेडपी घेऊन बसलाय? मला कळतंय ना कुठं कोणाला कधी द्यायचं, आणि त्याला अजून टाइम आहे. आणि तालुक्यात 100 गाव आहेत, कोणाला द्यायचं कोणाचा विचार करायचा मी आहे ना. कशाला सारखं झेडपीने काय विषय काढत तुमची खरी गावात काय फक्त तालुक्यात एकच कांबळेश्वर गाव नाही. मी काय म्हणतो, बोला आमदार साहेब, तेवढं मशानभूमीचा रस्ता आहे ना आमचा, तेवढं मार्गी लावा काम तेवढं. अहो, तुमच्या स्मशानभूमीचा रस्ता आहे कांबळेश्वरचा, निधी मंजूर आहे. सरपंच लक्ष देऊन काम करून घ्या बरं का, तुमची जबाबदारी आहे. काय सांगतो आमदार साहेब, निधी मंजूर झाला? हो. धन्यवाद बरं आमदार साहेब. आणि ऐका होय चेअरमन, फरक दिसतोय बरं का तब्येतीत जरा. तुम्ही सांगितल्यापासून. नाही घ्या काळजी जरा. मेंबर सराव चालू आहे का? हो मग. बर. नाही बरोबर आहे. सरपंच, रस्त्याचा निधी मंजूर आहे, व्यवस्थित काम करून घ्या, तुमची जबाबदारी. चालतंय या. हो. गौरे, सरपंच कधी आला? काय आता झालं? काय जेव्हा बिवायचं नाही का? कधीची वाट बघते मी घरी. जेवलो मी बारामतीला. अगं बाई, बारामतीला चेअरमन होतं, संजू होता, मी होतो, आम्ही तिघं बी जेवलो. काय विशेष होतं काय आज? आमदारांनी बोलावलं होतं, तिकडे गेलतो. तुला एक सांगायचं राहिले इकडे. एवढं काय महत्वाचं आहे? आमदार साहेबांनी काय सांगितले माहिती का, ते आपल्या मशानभूमी जवळचा रस्ता आहे ना, ते मंजूर झालाय, त्याच्यावर आता निधी टाकतात. आणि म्हणजे तुम्ही स्वतः काम करून घ्या, माझ्या विश्वास दिलाय. मग चांगली गोष्ट आहे की. आणि हे बघ, मागच्या वेळेस काय झालंय, चेअरमनला
आणि आम्ही दोघांनी रस्ते केलं. आता तिसरं जे काम आहे ते कोणाला द्यायचं होतं? संजूला. पण संजूला एवढं मोठं काम पेलणार नाही ना. पण कशाला देताय तुम्ही संजू भाऊजीला काम? नाही द्यायचं, मी तुला तीच सांगतोय ना. ते रस्ता मी करणार आहे स्वतः, मोठा त्याच्यात निधी पडणार आहे. त्यामुळे काय माहिती का, पैसे थोडंसं राहणार आहे शिल्लक. मग तर ती काम तुम्हीच करा सरपंच. आणि राहिलेले शिल्लक पैशाचं मी तुला कसं म्हणलो होतो की लग्न झाल्यावर तुला सोन्याने मडवीन. आता तुला सोन्याने मडवतो, काळजीच करू नको. दे हातात हात. नक्की का? हो. पण मी काय म्हणते माहिती का सरपंच तुम्हाला, ही संजू भाऊजीला आणि त्या ह्यांना पण देऊ नका ना काम. चेअरमनला तुम्ही ह्या ग्रामपंचायतीच्या पायात किती वाटवळ झालंय सगळं, घरादाराचं सगळं, पैशांनुसार नुसता कर्ज बाजारी झालोय आपण. मग कशामुळे एवढी मोठी आलेली काम आपण त्यांना द्यायची? तू काळजी करू नको, ती काम मीच करणार आहे. तुम्हाला जर त्यांना बोलणं होत नसेल तर मी बोलते त्या दोघांना. तू असल्या भानगडीत पडू नका. राजकारणाचा खेळ असतो. परत वेळेस आपण जर उलटली ती तर आपण तुला सरपंच करायचे ना, तो होणार नाही. तू मग ही काम आलेलं आता हातातलं सोडू नका. नीटनेटकं काम स्वतः उभं राहून करून घ्या. करणार, काळजी करू नको. हे बघ, हे आजूबाजूला कोणाला म्हणायचं नाही. 4 बायांच्यात बसली की तू म्हणशील की आम्हाला काम मिळलं, आम्हाला काम मिळलं, आम्हाला काम मिळलं. माझा तसा नपासला मी बरी असल्या गोष्टी सांगेन आणि त्या दोघांना महत्वाचं काम देऊ नका. आजपर्यंत कुठलं काम त्यांच्यावर सोपवलेलं संजू भाऊजीने नीटनेटकं काम केलंय? संजूला काय केलंय माहिती का, रस्त्याच्या कडेचं काटवा नाही का, ते काटवान तोडायचं कॉन्ट्रॅक्ट देतोय 5-10 हजाराचं. नेहमीच तसं म्हणताय तुम्ही, ती कामात गोंधळ घालतात. मग नाही काय, चेअरमन आहे का, चेअरमनला गावातले पाईपलाईन लिकेज झाल्याचं कॉन्ट्रॅक्ट देतोय 5-10 हजाराचं. असं जाऊ दे, दोघं बी खुश. फक्त त्यांना काय बोलू नको, आपलं साधून घ्यायचं, दुसरं काय. आणि तुला सोनं केलं की इकडं तिकडं दाखवू नको, आपलं घरातल्या घरात. कसं ती कशाला मला सांगावं लागतंय, फक्त काम देऊ नका कुणाला, एवढं करा. आणि त्या दोघांना तर अजिबातच देऊ नका, आणि त्यातनं त्या संजू भाऊजीला तर अजिबातच काम देऊ नका तुम्ही. झाकणी मूठ लाखाची. हो बरं, मी जेवायला वाढते. चला जेवायला. बरं जेव तू, चल चल. चला, मी पण जेवली नाही. आणि गाना कशाला आम्हाला बोलावलंय तेवढं सांग पहिल्यांदा. कशाला बोलावलंय? हा कार उज्या पप्प्या भाऊचं कोपराला उघडीस तर खाता कार नुसतं. अरे मुद्द्याचं बोलला गाना. अरे मुद्द्याच सांगतोय आम्ही. एक तर काम सोडून आलोय, कशाला बोलावलंय तेच सांग बाबा. तीच सांगतोय तुम्हाला. ती म्हणतात का नाही, ज्याची खावी पोळी त्याची वाजव टाळी. तुम्ही वाजवताय का टाळी? प्रत्येक टायमाला येतोय आम्ही ना. चालू तू पोळी दिली नाही तर कशाची टाळी वाजवायची? लका आता पटाक दिसन सांगण्यात कानाखालीच वाजवी नाही. अरे मग किती उशीर झाला चाललेला का? अरे तीच सांगतोय ना मग मी. हा बघ, काय माहितीये का, आपला त्यो मशानभूमी बसला रोड होत होता का मंजूर? नव्हता. त्यो होय दडदडीचा खडखडीचा. दरडीचा खडखडीचा मैत घेऊन जाताना 2-4 माणसं खड्ड्यात पडायचा पदप खांदेकरी. काय झालं काय त्याचं? काय झालं, सरपंच 6 महिन्याला नारळ फोडायचा, नेंबर 6 महिन्याला नारळ फोडता, पोतभर नारळ फुटला रस्त्याला, पण रस्ताच काय मंजूर होत नव्हता. नाही झालं माहितीये की आम्हाला. मग ती हा, मग आता भाऊनी काय केलं, गेलं ना भाऊ अध्यक्ष आणि बाळू काका या दोघांना पुढं गावून भाऊ घेऊन गेलं. आमदार साहेबांपाशी सांगितलं, म्हणलेले वर्षापासूनचा विषय काढलेला आहे, रस्ता मंजूर झाला पाहिजे. आणि मग आमदार साहेब काय भाऊचा शब्द पडून देतात वय. सगळ्याला मागं सारलं आणि पहिलं भाऊचं लिटर हातात घेतलं, खरा खरा सह्या केल्या, म्हणले मंजुरी केलं. अरे करण्याशिवाय आमदार साहेबांना पर्याय होय. रामभाऊ म्हणजे केवढं धडाडीचं नेतृत्व लागा. ते रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट भाऊला मिळालं. अरे उज्या महत्वाचं म्हणजे उद्यापासून काम सुरू होतंय. आणि आमरे कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलंय माहितीये का, रामून भाऊनी आपल्या. आणि उद्यापासून बघा की आता तुम्ही बुलडोजर किती, हायवा किती, पॉकलँड किती, जीसीपी किती. उद्या पॉकलँड 2-3 हजार पॉकलँड येणार रस्ता उकरायला. 2-3 हजार. अरे गाना काय किती बारका रोड आहे, ती काय वेळेला का त्याला की एका पॉकलँड मध्ये होते काम. ते रोड जरी बारका असला ना, भरायचा किती माहितीये का, 15 फूट उंच करायचा रोड. हा मग मला काय म्हणायचं आहे, माझ्या दारातनं सिमेंटचा रस्ता चालला होता, 50 पोत्यातले 2 पोते तर तू घरी नेली सिमेंटची, आणि शिर्डीचा गोटा बांधला. आता ह्याच्यात किती पोते खाणार तू? होय का रे, म्हणजे तुला 2 पोती दिसली. आणि आमचं बांगल्याचं काम चाललं होतं, त्या टाकी पसल्या रोडला भाऊनी पदर पैशानी 50 पोती आणून टाकली. त्या ग्रामपंचायतला पैसे नव्हतं म्हणून 3 तुला दिसलं रे. 2 पोती ग्रामपंचायतला महत्यातनं कापून घे आणि 48 पोत्याचा हिशोब द्या म्हणा. ह्यांना बघावतं का? अरे माझ्या बी दारात 5 पोती नेली का? मी बोललो का तुला आजपर्यंत कधी? बोललो का? पण एका शब्दाने मी बोललो. कोणाची 5 पोती? माझ्या दारात आम्ही का चोरटायवर? कशाला तू यांना बोलाव, तू सांगायला जातो इथनं. बरे ती सोड का, भाऊला काम भेटले म्हणले आपल्याला काम भेटणार का? तुम्हाला काम, तुम्हाला सगळ्याला काम मिळेल.
काय चाललंय पोरांनो? या क्या ना या अण्णा लय टायमिंगला आला बघा तुम्ही. टायमिंगला लय गोड बातमी आहे का ना तूच सांग. अण्णा आता फार मोठं भावाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले या. उद्या JCP हायवा रोड रोलर बुलडोझर मरणाचं आणि वाळू कितीन खडी कितीन मुरुम कितीन बेमाप उतरवा जागा नाही. काम कसं करा काटकसरीने उत्मात करू नका. उत्मात 10-5 जर वाचलं काय रस्त्याच्याकडे मटेरियल सांडायचं त्या मशीन खाली सांडायचं काय उरलं. माझी एकच अपेक्षा का ना थोडंफार माझं फिटन ना. मला काय म्हणायचं अण्णा म्हणजे तो रस्ता काय नीटनेटका झाला नाही पाहिजे असा तसाच केला पाहिजे का? नाही चांगला करा उत्मात करू नका. आणि हे जॅक्या माराय तुम्हाला कोणी सांगितलंय? ती करणारी करतेल ना. छोट्या सकाळी तालमीत नाही आला तू? झोपलो होतो अण्णा. 150 पर्यंत काउंटिंग झाली तुझी आता जोराची. कुणाला? 500चं टार्गेट आहे. ह्याला तालमीत येतोय होय. ह्यांच्या नको नाहीत लागू ही लग्न झाली या पोरांची. आता 100 करतो 150 कडे जातो की आता. कोण तू वय रोज जातो त्यो फक्त 150 मारतो वय. अरे छटे मी एका दामात 1000 जोरून 1000 बैठका मारायचो. आणि तौली बरगाम असा खाली पडा. तौली बरगाम ना तू शाळा शिकला ना याला कॉलेज करून व्यायाम करायचा. शाळेत जाऊन झोप ना. अण्णा मुक्त विद्यापीठात MBA केलंय. आणि दुसरी गोष्ट अशी का ना ह्या जर पोरांनी 500 जोर मारले ना कॉलेज सांभाळून बघ चेहरा कसा खोललाय त्याचा. 150 जोरात एवढं तेज झाले. हो खुल्ला अण्णा या तुम्ही. हा भाऊनी बोलवलं तुम्हाला खाली राहणार. बरं अण्णा 2000 रुपये दे की. कशाला पाहिजे? भाऊंचा फ्लेक्स टाकतो की टेंडर मिळालं म्हणून. बावळटपणा करू नका ह्यातच चाललंय म्हणूनच तुला सांगतोय असल्या फुगिरीत पैसे घालू नको. पैसे जपून वापरा. ही फ्लॅक्स बाजीला पैसे घालू नका. काय 10-5 म्हणावं द्या आमचं बी काहीतरी थोडंफार. हो चालते ठीक आहे. आणि छोट्या गायराटोनी करून ह्यांच्या डोकं नाद लागू. पण पंचा बघा जरा तेच कामात आणण्यातच बघायला तू त्यानं बोलावलं होतं अशी दिवस सणाळ्या मारायचे म्हणलं कॉवर यायची धंदा नाही तुमचं. हे छोट्या हे कशाला रानाला पैसे मागतो? मी देतो तुला 2000 रुपये. माणूस चांगला आहे का गाना. अरे काय लागा गाना अण्णाला असं बोलतोय का? पेन्शन आल्यावर लागा लय अण्णा करतो आणि आता म्हणतोय आमचा अण्णा असंच आणि आमचा अण्णा तसंच. पेन्शन रुपये सुद्धा आम्हाला पेन्शन नाही. अलग लक्षात नुसतं नामधारी. अण्णाला पेन्शन आहे म्हणून तर तुम्हाला टेन्शन नाही. नका आम्हाला सांगू ते. आम्हाला लय दुनियाचं टेन्शन आहे थोडं टेन्शन नाही. सोड गाना ऐक बॅनरचं ह्याचं राहू दे साईडला. फाटाकडे वाजवली पाहिजे जल्लोष झाला पाहिजे. भाऊला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय म्हणजे काय सोपं. आणि महत्वाचं ध्यानात ठेवा हे कॉन्ट्रॅक्ट मिळणारे फटाकडे वाजणारे बॅनर लागणारे मोठा जल्लोष होणार आहे. पण जी माहिती मी आता तुम्हाला सांगितली हे रस्ता कोणामुळे झालाय ही माहिती तुम्ही अख्ख्या गावभर करायची. आणि तुला सांगतो बाप्या थांब उद्या तुम्ही ही असल्या चांगल्या गोष्टी सांगत नाही की भाऊमुळे कॉन्ट्रॅक्ट आलं गाणं रट खाली आलं ती बरं सांगत. कारण ही जग लोकांना कळलं ना तरच भाऊला झडपी तिकीट मिळणार आहे पुढं. गावात काय झालंय भाऊकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय लोकांचा. अरे उद्या मग लोकांना म्हणावं भाऊकडे नका बघू माझ्याकडे बघा गाण्याकडे बघा. आता कसा बोलला बघ बरं. अरे उद्याला का भावी नेतृत्व आहे हा. उद्याचा उभरता सरपंच आहे का गाणं माझी. हा गाणं काहीतरी झालं ना कमी नाही पडायचा कुठं किती पैसे जाऊ दे. एक ध्यानात ठेव बॅनर काय डीजे लाव गाणं मी आजच पार्टी. अरे तू म्हणजे कोण? मी उभारतो कोण आहे म्हणजे भाव आमदार खासदार लेवलला आणि मी ग्रामपंचायत सरपंच. आता की भाऊ झेडपीला आणि गाणं लवकर कामाला लागा 5,000 रुपये द्या. 5,000 पुढच्या कामाला लागू लगेच म्हणतोय. संध्याकाळी जेवाय जायचं बघ आपण. ठीक आहे मोजून घ्या वाजायला कशाला एवढा वेळ आहे कोणाकडे. आपापले सांगेन तशी काम करायची बरं पण का. ऐका आधी प्रचार भाऊचा करा आणि नंतर माझा करा. नाही तर भाऊ झडपीला पडायचं आणि मी सरपंच केलं भाऊ मारणाचं मारण मस्त पार्टी करा बरं का. सरपंच साहेब येऊ का? सरपंच इथं चला आत्ताच शुभेच्छा देतो ऍडव्हान्स मध्ये 22 सरपंच. सरपंच झाला फिक्स असतो गाणं आता मी सरपंच झालो म्हणतोय. पप्या गावात तासाला पाणी सोड 15 मिनिटाला सोड. सरपंच काय चेअरमन हे कुठे वेळ असते वेळ मी तासभर झालो तुमची वाट बघतोय. झालं घरची कामं होती सरपंच त्याच्यामुळे लेट झाला. महत्वाच्या कामाला तरी लवकर यावं. एवढं महत्वाचं काय काढलं का? लय महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. बर एक काळजातली गोष्ट सांगायची. काय सांगताय? हा काळजातली? मग मला हो सांगा की. नको भिंतीला बी कान असतात. मग चला उसाच सांगतो.
चला चला. सरपंच कुठं अजून पुढं चला पुढं तुम्ही, तुम्हाला सांगतो. बस की झाला असं काय महत्वाचं आहे? बरं थांबा. हे बघा, गोष्टच तशी आहे. आमदार काय म्हणलं? काय म्हणलं? काय म्हणलं? जो आता रस्ता मंजूर झाला का मशानभूमी जवळचा, बर तो तुम्ही करा म्हणलं का नाही? अहो तुम्ही करा नाही म्हणलं सरपंच, ती जबाबदारी फक्त तुम्ही घ्या म्हटलं. तुम्ही करा तसं कटू म्हटल्यात. ऐका, जबाबदारी म्हणजेच तुम्ही करा. हा, आमदारांची भाषा तशी असती. अहो सरपंच कवा तरी आम्हाला काम करू द्या राव. हे बघा, मागचं कसं काम तुम्ही एक केलं, हो मी एक केलं. की आता हे काम कोणाला द्यायचं होतं? संजूला, संजू मेंबरला. पण त्याला नीट समजून सांगा तुम्ही, कारण का ऐका, जबाबदारी मी पेलणार आहे. सरपंच सरपंच की तुम्हाला, हा ही काम गावातली तुम्हाला, आणि आम्ही काय नुसतं झाडून लुटून घेऊ का? हा माझी लई तारांबळ झाली आहे, तुम्हाला सांगतोय सरपंच की काय आहे असं. आणि मग कशाला बसलाय? सोडून दे की राजीनामध्ये, आम्ही आहे की तयार. खुर्चीला जाळ लागलाय सगळा. अहो बसूच नका ना सरपंच, तुम्हाला कोणी सांगितले बसायला? मला ह्याच्यात इंटरेस्टच राहिलेला नाही मुळात. होय, हा मग आम्ही आहे की तयार. ऐका, ही गोष्ट कोणाला सांगू नका, मी सांगतोय तुम्हाला. पुढच्या पंचवार्षिकला तुम्हाला सरपंच करतो. हा काय सांगतोय? हा, ह्या कामाच्या बाबतीत मध्ये आधी यायची नाही सरपंच. शब्द देत आहे बरं का? शब्द तुम्हाला दिला हो, पण आड काय घ्यायचं नाही. आड येत नाही. अहो ही झालं आपल्या दोघांचं. त्या संजू मेंबरचं कसं काय? संजूला दाबायची जबाबदारी तुमच्याकडे आली. अहो मी कसं दाबणार राव सरपंच? तुम्ही आहे राव, काम तुम्ही घेणारे, सांगणार तुम्ही आहे. हा कमी जास्त पडलं तर मी आहेच की. अहो ती माहिती आहे ना माणूस कसा आहे राव. तुम्ही कशाला डोक्याला ताप देताय माझ्या? पण मग ऐका, त्या माणसाला दाब तुम्ही, पण पुढची 5 वर्ष ही माझ्याकडेच पाहिजे. त्या ठरलं सरपंच. तुम्ही 10 जणांना शब्द देता, एकाचा पाळत नाही. ऐका, तुम्हाला शब्द मनापासून देतो हा खरंच. आणि मग ही गोष्ट तिकडे बाहेर बी सांगायला शपथ घेऊन सांगतो. अहो पण ही गोष्ट तुम्ही बाहेर बी सांगू शकला, इकडे उसात कुठं? ऐका, अहो इकडचं तिकडं झालं तर साऱ्या गावात होईल ना, म्हणून तुम्हाला ही महत्वाची गोष्ट सांगायसाठी मी इथं उसात आणले. सरपंच काम चूक करतो. अजिबात नाही, काम चूक करतो. हा आलं लक्षात? पुढची 5 वर्ष लक्षात राहू द्या. चालते. बारकाची कॉन्ट्रॅक्ट बी देतो, तुम्ही काळजी करू नका. आणि सरपंच की बी तुम्हालाच. हा चला. काका बोला. आला का बगड्यावानी नटून थटून कुठं? हो, इलेक्शन मध्ये आता पोरा स्वराचं नाही जमलं की आपलं तयारीत राहायचं. ज्येष्ठाला मान द्यायचा. आता तुम्हाला एकच मान, असं टेका. बर बर. आता मला आनंद का झालाय माहिती का काका? हा बोला की बोला. हो का, आता मशानभूमीतला रस्ता आहे का नाही, हो हो, ती मंजुरी मिळाली, बर निधी पडलाय. बर. मागच्या वेळेला सरपंच हो आणि चेअरमनला चेअरमनला दोन्ही कामं कोणी केली? त्या दोघांनी केली. साक्षीदार कोण आहे त्याला? मी आहे साक्षीदार. आणि आता हे काम कोणाला मिळणार मग? तुम्हाला. कसं मनातलं बोलणार? तो मी फक्त माझ्या बगलानी राहायचं. बर चालेल चालेल. मी तुम्ही काय करायचं, सरपंचाला सांगायचं बर. संजू मेंबर चांगली क्वालिटीचं काम करेल, त्यालाच काम द्या. बर. मागच्या वेळेला म्हणायचं तुम्ही दोघांनी एक एक काम वाटून घेतलं. आता त्यांनी बसल्यात, त्यांना हे काम करू द्या. बर आहे का नाही? चालेल. बर, त्या कामावर लक्ष कोणी ठेवणार? मी ठेवणार. हा, मग तुम्हाला त्यातला लाभ थोडासा, हा अति थोडासा मी देणार बर का? द्या ना द्या. हा, म्हणजे एवढंच करायचं काय, बर. माझ्या बगलानी राहायचं. काय काका म्हणणं काय अहो, माझं काय म्हणणं आहे, तुमच्या कामाची मी देखरेखच करू का नुसती? मला काय त्याचा काय लाभ मिळेल का नाही मिळायचा असं म्हणताय वय? मग म्हणजे तुम्हाला तिथे थोडा टक्केवारीतला भाग पाहिजे. नाही तर मी काम करीन ना मग स्वतः, ते काम मी करीन मग. आता तुम्ही काहीच केलं नाही तर. काका हा, आपण उभं राहिला, रोलर चालला तर लटा लटा हलताय, आणि काम कधी करायचं? ही लाखाचं काम आहे, हजाराचे नव्हे. हो बर बर. हा, तुमचा बाजार हाट भागल, हा मग चालेल. अत्तरची बाटली भागल, बस बस याची चालेल. सोय मी करतो. हा मग ठीक आहे, मग ठीक आहे, काय हरकत तुम्ही फक्त माझ्या बगल्याने राहायचं. काका बोला. सरपंच आल्यावर बदलायचं नाही. नाही नाही बिलकुल नाही. त्यांना सांगायचं हा की संजू शेठच काम करणार आणि चांगलं करणार. बरोबर वा, बरोबर. कुठं शोधायचं तुला? का? हा काका, काय बोला की. 1-2 मिनिटं जाता का तुम्ही? का मला आता? बोलायचंय. नाही त्यावेळी सगळी कामं तुमची असतील त्यावेळी काका काका करता तुम्ही. हे बघा, तुमचं काय असेल ते मी नंतर बघतो, पण मला बोलू द्या 1-2. मी तुम्हाला सांगतो नंतर.
काका हा माझ्या विश्वास आहे ना? हाय विश्वास आहे. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. ठीक आहे. काय म्हणतात ऐकून घेतो. हायच नाही तर आपण चला. चालेल ठीक आहे. या 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 बसा सरपंच. कुठं ओळखत होता? संजू दिवसेंदिवस तुझं तेज वाढतच चाललंय रे. हा नाही मुद्दा घ्या ना. माझं तेज वाढू नाही तर दाढी वाढू काय महत्वाचं काय आहे तुमचं? लय गुळचाट बोलताय. गुळचाट नाही. हा एक डॉक्टर बघितला होता मी. कशाला? दाताचं पहिलं. आता कशाला दात टाकायचं? नाही, असू दे. बघ माझं काही लग्न करायचं नाही सरपंच किंवा कुठं जायचं नाही कोणाला दाखवायचं नाही. तुम्ही मुद्द्याचं बोलावं. तू हलगर्जीपणा करू नको. अहो मी काय सांगतोय तुम्ही मुद्द्याचं बोला. माझं नका काळजी करू. चांगलं चुंगलं खायला घालतो तुला पाहिजे ती. मग तुम्हाला कधी वाटलं की माझ्या घरी काहीच नसतं खायला? नाही नाही कसं आहे तू विश्वास आहे माझा लय जवळचा आहे. मागच्या वेळेला तसंच म्हणला माझा विश्वास माझा विश्वास आणि फटाकडे लावून कार्यक्रम केला वय माझा. काय झालंय माहिती का? आणि मी बी कटाळलो या कामाला. हा मग मी तर तेच म्हणतोय ना. आता राहिलंय का नाही मग मी जबाबदारी पूर्ण करतो ना. सगळं होईल. हा सगळं होणार आहे आणि माझ्या मनातला जीव काळजातला आहेस. मग मी काय करणार माहिती का? आता आमदार काय म्हणलं तेवढं काम करून घ्या. आता काम करतो ना मी. स्मशानभूमीचा रस्ता म्हणजे तो रस्ता तुम्ही करणार? मोठी जबाबदारी तुझ्यावर देणार आहे. काय तुला असा वाऱ्यावर सोडणार नाही. तू काय करायचं माहिती का? सगळी देखरेख करायची. काय कमी पडलं काय टाकायचं आणि मजूर काय करतात माहिती का? काय बी ढकलतात आणि रस्ता करून घेतात. मग काय होतं शेवटी लोक नावं ठेवतात. क्वालिटी ती क्वालिटी मेंटेन करण्याचं काम तुझ्याकडे देतोय. मोठं काम म्हणजे सगळी जबाबदारी मी करणार. मस्त. मग ते काम मीच करतो ना. पाणी मारण्यापासून रस्ता क्लिअर करून देतो. तुमचं नाव आहे विषय संपला. तसं नाही. तसं नाही म्हणजे रस्ता मी करतो. सरपंच की तुला देतोय आता मी. कधी? हा आला का गोलवून 5 वर्ष कडाला आली तरी गाजर दाखवून संपलं नाही अजून. सगळी कामं तू करायची आणि हे बघ तुझ्यात ती हातोटी आहे. जसं मला काय माहिती का? आता काय म्हणलं तुम्ही? माझ्यात काम करण्याची हातोटी. मग हेच काम मला करू द्या. तसं नाही. कसं नाही? मग इथून पुढची जी कामं आहेत ना तू ती करून घ्यायची. आणि काय बरं का काम नाही केलं ते चालेल. कागदोपत्री दाखवून बिले काढायची तुला चांगली अटकल आहे. मग मी हीच अटकल आतापासून चालू करतो ना. माझा ऐकतो काय? हे काम मला शेवटचं करू दे. माझ्या कारकिर्दीत निदान मोठं काम आहे. 2 कामं तुम्ही केलेत ती. हे काम मीच करणार. चेअरमनला दाबायची का जबाबदारी तुमच्याकडं. चेअरमन काय पुढे येणार नाही आणि सरपंच त्याला कशाला द्यायची या? तुम्हीच. तुम्हाला सरपंच किती येणार? मी काम करणार. हे बघा आऊ 100 वर्ष आयुष्य तुम्हाला. आता आठवण काढली की चेअरमन हाजीर. काय ज्या तोंडाने आण खाताय त्या तोंडाने कशाला बोलायला लावताय मला? ह्यांना सरपंच करतो काम मला करू द्या. मला सरपंच करतो काम मला करू द्या. नेमकं देणार आहे कुणाला आणि करणार आहे कोण? लाज वाटू द्या की सरपंच थोडी. अरे दोघं मी माझ्या जवळचे आहेत म्हणून मी बोलतो. त्याला म्हणताय जवळच आहे मला म्हणताय काळ जात आहे. अरे काळ जात असणारी अशीच चालली. सरपंच ह्या रस्त्याचं काम मीच करणार. जमणार नाही. भाकड्या करणार आहे काम. काम कधीच कारण का तुमच्या भावाने पैसे वाटले. पैसे आमदारांनी मला शब्द दिला आहे. अरे का शब्द तुम्हाला दिला म्हणून काय झाले? आम्हाला तुम्ही दिला शब्द. सरपंचाने शब्द मला दिला आहे. पुढची 5 वर्ष सरपंच करतो म्हणून ऊसात शब्द दिला आहे सकाळी. तिकडे ऊसात देऊ ना तर आणखीन कुठं देऊ? माझ्या बाबतीत नडला ना मी दोघाला तू
कशाला पाहिजे ती? नसला नाही करायचा. पकडलं होय. सुट्टी नाही. तुम्हाला सुट्टी नाही. हा. सुट्टी नाही रे बाळांनो. रेडका तुला तर रेडका तुला दाखवतो. सरपंच प्यायचं नाही. अरे असले किती बिनार केलं आपल्याला नीटच करू. काळजी करणार मी असल्यावर बघूच. गर 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 ए चल ग्राम भाऊ नका मला घरी सोड मला नाही झोप आली रामभाऊ ए बाळू मला घरी सोड ए बाळू किती लय मऊ लागतंय. अयो किती मऊ लागतंय. अरे तिकडे मला घरी सोड. अरे लय मऊ लागतंय लय भारी वाटतंय. पण मला सोडतो एवढं ह्याच्यावर बस ना. वर्ल्ड टूर केल्यासारखं होतं. वर्ल्ड टूर वर्ल्ड टूर बसित लय मस्त मऊ वाटतंय. तुला वर्ल्ड टूर करतो. वर्ल्ड टूर तुला टूर टूरच करायला भारी वाटतं. काय बी कशी चेष्टा करता ना भाऊ. सुभाषराव पियलंय मी चांगला असताना मला चक्कर येत होती. बाळ्या तर घराघरात फिरायला लागला. असं कधी करतात मला चक्कर येते त्याच्या माझ्या वाटली तर एखाद्याने 5 रुपये घेतला असते. मी फुकाट फिरवतोय. नास काय बरं का अजिबात दुष्टी करायच्या लायकीचं नाही. म्हणजे तुला मजा येणार मलाच नास का म्हणणार. काहीच होत नाही का त्यांना. बरं बस बरं मला चक्कर आली तुला लाज वाटते का मेंबर काय झालं या. काय किरकोळ किरकोळ अहो सरपंचाने चेअरमनने लय मारलं. मी मारलं. कोणाला मारलं चेअरमन सरपंचने. मेंबरला तर संजू मेंबर कुणाला दाजीला माझ्या हो तर काय दाजी मारले होते मला. अहो मीच मारलं दाजीला त्यांना. नास काय म्हणताय मग. अहो मी नसतो ना तर मी येला असतो. उरा बसून मारत होती. एक काम करा दाजी डायरेक्ट मी कापून टाकणार एक एक माझ्या दाजीला मारा खून करतो मी आणि आतमध्ये जेलमध्ये जाऊन बसतो. त्यांना काय वाटत ना तुम्हाला काय एवढं उराला वाळू दाजी थांब 2 मिनिटं. दाजीला मारायचं म्हणजे काय सोबत बाळू खलास करेन. तुझा राग सहन मला सण होत नाही दाजीला. 2 मिनिटं राग सहन कर. झालंय काय कशावर सण करू किरकोळ आपली झाली तू आपले तुम्ही काय बघा उदरा खाली दाजी चला माझ्या कारण असेल की नाही काय गाडी बसायचं मी नको अध्यक्षराव काय सुभाषराव किती जण होते मारा 2-4 खून करतो मी डायरेक्ट पोरांतो. मेंबर भले तुमच्या आमच्या परस्पर पटत नसेल दुश्मनी असेल पण तुमच्यावर जर या गावात अन्याय होणार असेल तर रामभाऊ गप्प असणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. सुभाषराव तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. पाटील तुमच्या पण माहितीसाठी सांगतो. आजाकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली. त्यांची हे बी आवडत आहे. राहिलेले 5 एकर फुकीन. जर गोरगरीबावर अन्याय होत असेल तर नाजच पुरा करेल. ऐका ना बसून मिठू घेतो. अरे घरात घुसून मारणार. मेंबर बसा. सुभाषराव असं करायचं का बाळ्या. आधी मारायची नाही केस करायचं. मी बोलतो बसू. मी बसतो थोडं लक्षात आलं आधी मारू. अरे संजू मेंबरच्या आमचा मला भगवान सुभाषराव किती गोरगरीबाला मारलं. विसरून नाही कोण गरीब ओ संजू मेंबर गरीबाला मारलंय. आज संजू मेंबर आजपर्यंत माझ्याशिवाय बोलायला आणि आज गोरगरीब म्हणायला. त्याला मारल्यामुळे ते आज गरीब झाले. पागोळपणा कसा आला. नाही आधी मारायची आणि मग केस करायची. बाळ्या नाही आधी केस करायची. लगेच बसू. सुभाषराव ह्या गावातल्या गावात मिटवण्यामुळे तर बेकारी झाली. आधी रामभाऊ नुसती मारायची नाही खलास करायची. नाही बाळ्या थांबा आधी केस करायची. हा बस कर गाडी बंद कर. तू बस ही तपल्यानी ह्याला बी कळू द्या. बाळ्या केस चांगलीच रांगवायची. बळच
सरपंच वाळ घ्यायचा 2000 संध्याचं धापलं कशाला रामभाऊ काहीतरी ए, मोठं तुम्ही वाढवता काही जावा, तुम्ही. काही जावा. अरे मिठू घ्या आपण. नासका माणूस आहे. चोरी, मिठू. अरे माझा दाजी तुमचं काय जाणार आहे नाही नाही मला नेसव ना चोरी आणि मारामारी ऐका ना काय बावटपणा लावला का अध्यक्ष मी काय करावं ह्या ऐकत नाही हे दोघं जण भांडणं करायचं वय आहे काहींचं. अध्यक्ष काय करायचं आता हे? सर अध्यक्ष तुम्हाला सोडतो चला चला अवघड झालं बाबा काय हे मग घरात बसून खलास करायची डायरेक्ट मी रामपुरी तलवार आणतो आणि बोका असतो मग 2 मिनिट मग काय करायचं ते करू दे त्याला. नको राव त्यांच्या दमाय ना त्यांनी मारायचे काय कारण आहे. दाजीला माझ्या रामाव मारले पटले का तुला हळू समजून सांगा. नाही मला मी काही सण करू शकतो पण दाजीला मारले ना या म्हणा थांब मला तरी सण होत का बाळू गावच्या मेंबरला कुत्र्यासारखा मला समजून सांगू द्या. मेंबर आजपर्यंत तुमच्या आमचे राजकीय दुश्मनी असेल पण तुमच्या हातपाय मोडस्तवर तुमच्यावर जो अन्याय झाला ना मी सहन करणार नाही. अरे कुत्र्या म्हणतो गुरु म्हणते वैकत लाव ना पण कराय नको मी खून करेन. गृहमंत्र्यांचा विषय काढलाय म्हणून बरं झालं. डायरेक्ट मुंबईला गाडी दाबायची. मुंबईला डायरेक्ट मुंबईला गाडीचं काढ नको याला फास्टॅग नाही का केलं मी आहे ना हात केला की लगेच सोडत्या. अहो रामभाऊ केस करून कुणाचं चांगलं झालं नको राव आपलीच आहे सगळी. आजपर्यंत गावात प्रत्येकाला तुम्ही सल्ला दिलाय आज आम्ही तुम्हाला सल्ला देतो चांगल्यासाठी. खलास करू आपण ऐक रामभाऊ नको बाळू. पोलीस धरतील तिथं. आधी केस करायची पक्की रंगवायची पोलिसांनी मी हाणतो की 4 दिवसांनी मी हाणतो. संजू शेठ ताजच मारून घ्या नंतर राग वसार तू मग भांडणाला अर्थ राहत नाही. जिथं पोलीस धरतील आपल्याला तिथंच केस देऊ म्हणून तुमच्याकडे चालू. नाही तिथं कच्ची केस द्यायची आणि पक्की आयुक्तांकडे जायचं. पोलीस आयुक्त मुंबई चल चालू बसा मेंबर बसा. दाजी सोडणार नाही ही आज कच्ची सोडली ना उद्या अंगा येणार कच्ची अंगा येणार आहे. चला तुम्ही दाजी मी सोडणार नाही. अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो. काय झालं 5 मिनिटं कमी पर थांबताय लगे करा पण मी आता ठाण्याला गाडी जाणार. मेंबर उभा राहा. मेंबर ए बाळा कशाला हाक मार रे कुठे गेला मेंबर. अरे राबो ए राबो मर्दी तिकडे नाही त्याच्या डोक्यात चल घरी मग. बाळ्या त्या माणसाने आजपर्यंत माणसांवर सगळ्या केस करायला लावलेले आहेत. प्रत्येक वेळेस कुणी केस करत नसला तरी बळच म्हणतो ह्याच्यावर केस करा त्याच्यावर केस करा. हीच वेळ आहे घावलाय आणि योगातून त्याला मारलाय. म्हणजे रामभाऊ तुझं हित सुद्धा राजकारणाला डोकं चालतं. राजकारण नाही आज तो मेलाच असतं तर काय झालं असतं. सरपंचाला बी कळू दे केस करायला लावणं सोपं असतं. नको की नको आपली राव सगळी चला अन्याय नाही झाला पाहिजे. गावात घे आधी मारू मनाच्या घरात मार नाही. जाऊ द्या सगळे गावाकडे चला. ठेवू नका मेंबर 2 वाहन आहेत तुमच्या सोबत. चल बाळू चांगलं दाबो का बेली बरा
ट्राली फुल भरली पाहिजे. आणि आता परत सांगून ठेवा बरं का ह्यांना गुरावाल्याला सगळ्या 500 रुपये ट्रेलर मागे जास्त, पण पाटलाला खत नाही गेलं पाहिजे, सगळं खत अन्नाला. काय ती जावाय बी लक्ष द्या ना शेतीवर. हा तुमचं बी द्या जेवढं असेल तेवढं. गावातलं खत सगळं आपल्या शेतीला. चालतंय चालतंय. वा 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 चांगलं प्युअर खत आहे बरं का. हे बालाजी पुढच्या बाजूने पोकाळाची ट्राली दाबून भरात पुढवा जरा वर चढून एक जण 50-50 रुपये तुम्हाला देतो संध्याकाळी पार्टीला. पाटील राम 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 राम. काय नाही खत घेतलंय अण्णा. हा खत वर तिथं आलाय काय? हो. अहो जावायला लावा ना असल्या खताचे टेलर भरायला. त्यांनी कामं केली असते तर वावरं गेली असते का? गावाचं वाटोळ चालवलंय जावायांनी. काय काय झालं? काय केलं म्हणजे सरपंच पार्टीमध्ये भांडण झालं, संजू मेंबरला तुंबर हाणामारी झाली. अरे बापरे. आणि आम्ही काय म्हणलं पाटलांनी आम्ही आपण बसू आणि मिटू आणि विचारू ना चेअरमनला सरपंचाला जा का मारलं संजू मेंबरला. ह्या दोघांनी बाळासाहेबांनी आणि रामभाऊनी काय केलंय त्या संजू मेंबरला MTU मध्ये टाकलंय आणि पोलीस स्टेशनला केस करायला घेऊन गेल्यात आणि वरनं मानले ती आल्यावर बेदम मारायचे दोघांना म्हणून. बरं अण्णा आम्ही म्हणलो होतो आपण गावात प्रकार गावातल्या गावात मिटवून टाकू, पण ऐकतेच कुठेही मिटलंच पाहिजे. गावातल्या गावात. बाळासाहेब शांत माणूस. असं जे रामभाऊ काढी टाकतो हाडीनं तोडीनच बाळासाहेब लगे बोलतो या. असं नाही पाहिजे. मैत्रीचं रूपांतर भांडणात होतं असं. बस सरपंच पार्टीची तिघ एकत्र कधी बी येते येणार कधी. बरं रागाच्या भात फटका बसला मी काय करणार. असं दुसरीचा हातगीर गाळायला चांगला हा आदू झाली ती माणूस. हा असं नाही व्हायला पाहिजे. पण अध्यक्ष तुम्ही एवढं तुमच्या बरोबर सारखी राहतात ना ही दोघं. अहो ऐकतात कुठं आम्हाला. ऐकतात कुठं गावाचं वाटोळ चालवलंय बाळासाहेब रामभाऊनी. अहो तिने आमचं ऐकलं असतं तर ही घरानं तुम्हाला सांगायची वेळच आली नसते आमच्यावर. गाव तो करायला लागले. रामभाऊला नीट करायला पाहिजे. जिल्हा परिषद समोर आली आणि जेड पिलाड व्हायचं म्हणजे. मी तर म्हणतो रामभाऊचा सोडा विषय आता अण्णा बघा तुम्ही नाही तर गणा विचार करा. नाही मग चाल गणाला बी राहू द्या राहणार. आणि असं खतावत कोंबा जरा रामभाऊला खत भरायला कोंबा. यांना कोंबतो राहणार. आता माझं रिस्टिंग कार्ड इथं आणलंय कधीतरी मतदाराची नाव आहे. बघू अध्यक्ष या बाहेरची सगळी बसा आमच्या डोक्यावर आम्हाला ठेवा सतरंच्या उचलायला. अहो आहेत की तुम्ही पदाधिकारी तुमच्या भाषेमध्ये शब्द सांगा नाहीतर काही उद्या खतीस करायला न्या रामभाऊला गाणं. बर बर चालते चालते नेतो. कस काय जिरावली सरपंच मग एका ठोक्यास पाडला. सरपंच तुम्ही पण लय बेहतर राव. अरे संजीव असं करायचं अंजू संजू तसं करायचं काय करता. कशाला माझा हात धरत होता. हा नाहीतर अजून त्याचं डोकंच फोडलं असतं मी. कशात डोकं फोडताय तुम्ही माघार घेताय राव. बेयचं नाही भोगा लय विचार करा दमसायचा. दिवसापासून माझ्या डोक्यात राग होता. बरं काय तुम्हाला काय तो खायला घालतोय का? नाही ना. संजू असे संजू तसे नका डायरेक्ट ठोक. कशाला आपल्याला सांगतोय तो काय रे. 2 दिवस तुम्ही पांगता का गावात थांबता का? का रे काय झालं? तुम्हाला मारणार आहे या. कोण कोण मारणार आहे आम्हाला? संजू मेंबर मारणार आहे या. संजू मेंबर अरे काय ज्ञान मी गेलं काय पप्या आता तर पायच मोडील. अहो एकटं नाही ती बाळासाहेब येत रामभाऊ येत ती केस करायला गेले तर आले मारणार तुम्हाला. काय संबंध आहे? भांडणं कोणाची आहे ती? संजू मेंबरची आपली बरोबर. बाळासाहेब आणि रामभाऊची मध्ये पडायची काय कारण आहे का सरपंच? अजिबात नाही. मग ती जर मध्ये आली तर सरपंच त्यांना बी सुटी नाही. मग त्यांच्याकडे पोर आहे रामभाऊकडे उगाच कशा लोक तुम्ही जा राव. पप्या तू काळजी करू नको. तू एक काम कर फक्त आपल्या घरी जा आणि काट्या घेऊन ये. तू जा बिहू नको. अरे आपण ह्याच गावात वाढली राहिली जलांबली काळजी करायची. कुणी येऊन उठलं ना मारल. सरपंच पाणी आलं शिरलं ह्याच्यात. सरपंच काळजी करायची नाही. दुमसायचं नाही. अरे संजू असं करायचं नाही. अजिबात चालायचं. कोणी येऊ द्या किती येऊ द्या येऊ द्या. रामभाऊला फक्त तुम्ही सांभाळा. बाकीचं हा रामभाऊचा ना हातपाय नाही मोडलं ना नावाचा सरपंच नाही. आणि ह्या दोघांना मी बघतो काय करायचं. काळजी करायची नाही. द्यायचं नाही. कोणी येलं उठलं मारेल. माझ्या फक्त केसाला दाखवा लागू दे रे. सरपंच आहे तुम्ही मी चेअरमन आहे. काय गावाच्या प्रतिष्ठित नागरिक हात उचलायचं सोपी गोष्ट आहे काय? आला का? बरं दे चल बर का. आता येऊ दे फक्त. मग बघ आता दुपारी जसं मारलंय ना त्याच्यापेक्षा डबल हात पाय ओढणार आहे. आवरायचं नाही आम्हाला. फक्त तुम्ही तिथं हातपाय धरायचं नाही. तिथं काय करायचं माहिती का? थांबायचं फक्त. दुपारी तुला भेटू का?
मी कशाला आडवा येतोय? मी निघालो आता ह्याला तू आहे चांडा म्हणून म्हणलं. कुठं चाललाय तू आता? मग सासरवाडी जागरण गोंधळ लगा परवा झालं जागरण गोंधळ. परत आज धरलं. हा तिच्या घरी झालं का सासरवाडीवाडी? नाही डबल जागरण करतात म्हणून म्हणलं. दुसऱ्या मेवण्याचं भांडणं म्हणजे कसं पळून जातोय बाबा होय रे? दुसऱ्या मेवण्याचं राव मेंबर मला नाही मेवण्याचं. अरे जाऊ नको आपल्याला अद्दल काढवायची त्यांची. तुम्ही जाऊ का मी? हो जा. त्याला सुट्टी द्यायची नाही. पप्पी बी गेला आता. जाऊ बेताय काय? नाही तुम्हाला सांगितलं ना मी द्यायचं नाही पण ते 7-8 जण येतात. बघा सरपंच पोलीस केस होऊ द्या पोलीस गावात येऊ द्या परत नेऊ द्या आता नाही विचार करायचा फाडायचं भ्यायचं नाही. आता नाही तुकडं केलं तर बरं आता. सरपंचाची काहीच किंमत ठेवा नाही म्हणजे कुठं असतं वय माझ्या दाजीला माझ्या दाजीला मारायचं मला मारायचा माझ्या आता बाळू का कापून काढेल माझ्या दाजीला तुमची आमची भांडण तुमची मध्ये यायची काय? माझा मित्र आहे. अहो दाजी तुम्ही टाका ठोका कोणी घेतोय काय बावड मेंबर थांबा. ए यार काय लगा बघायची मेंबर सोडा की रामभाऊ सोडा काय लगा रामभाऊ धरा मला नाही सुभाषराव मला नाही सुभाषराव पडू म्हणतो मला रामभाऊ मरण नाही होत रामभाऊ सोडवा अरे सोडा रामभाऊ अरे गावात थांबा आपल्याला काय सण होत नाही मग सुभाषराव मला त्याला काही करू शकतं आता मागाच्या पासून सोडवा म्हणतो तर मला साईडला नेलं ह्यांची तुंबळ हाणामारी झाली. मला वाटलं आता मिटानच मग मला हातात घ्यावं लागलं काय अध्यक्ष मी अजून बी सांगतोय मग हा बघा माघार घ्या आणि मिटवायला आला पेटवायला नाही. बांधणं सांगा कशावर झाली तुमची कशावर झाली? आपण तर नव्हतं अध्यक्ष मग गाडी कुठून आणलं? मला काय मला भांडणं म्हणलं की माझा अंग थरथर पोलीस स्टेशनला नेऊ नका म्हणलं तर गाडी कसं नको म्हणणं असू द्या मी सांगतो. आता ही कसं आहे माझा जीवा भावाचं दाजी नात्याने चुलत मी मला काठी बघितली तर थरथर कापतो बाबा त्यामुळे भांडणात पडत. भांडणं कशावर झाली? अध्यक्ष मी सांगतो 2 कामं मागची आलेली दोघांनी घेतली. तुम्हाला माहिती चौकात फटाकडा वाजवलं मला काम नाही मिळालं म्हणून ग्रामीण कशाची काम ग्रामविकासची. आता आलेली स्मशानभूमीतल्या रस्त्याचं काम मी करतो म्हणलं प्रामाणिकपणे तर सरपंच म्हणतात मीच करणार. साहेब काय म्हणले सांगा की. हो म्हणजे ते जेवण मान्य झाले ते मग काय काम कोण तुम्ही घेणार आहे? काय झालं काम घ्या अध्यक्ष. आपली भेट झाली का आमदार साहेबाची? आम्ही तिघं गेलो तुम्ही गेला निघून. आमदार साहेबांनी काय सांगितलं की बाबा स्मशानभूमीच्या समोरचा रस्ता मंजूर झाला. तर सरपंचांना फक्त सांगितलं काय सरपंच नीट करून घ्या सरपंच नीट काम करून घ्या. ते सरपंचांना असं वाटलं की मलाच काम दिलं बघा. मग मी सरपंचाकडे गेलो सरपंचाला म्हणलं कसं काय म्हणले नाही म्हणले मी काम करणार आहे म्हणले संजूला नाही काम द्यायचं माझं मी करणार आहे म्हणलं नाही म्हणजे त्याच्यावर तुमची तुंबळ हाना. हो त्यांनी शब्द दिला 5 वर्ष पुढची सरपंच पण तुम्हाला सरपंच त्या स्मशानभूमीच्या रस्त्याला निधी किती मंजूर झालाय माहितीये का? नाही तसं फक्त मंजूर झाला म्हणजे चेअरमन किती झालाय हो? काहीच नाही सांगितलं.
तुम्हाला माहिती नाही आकडे नाही माहित पण काम मिळाले ते का माझी बायको सरपंच असताना प्रस्तावामुळे झालेलं आहे ते बी सांगा. तुझ्या बायकोचं 3 महिने तुम्हाला कशाला सांगते 2 मतात गपकी वेळा खून पडतील. ऐका अजून काही घडू शकतं. नीट माहिती घ्यायची. तुम्ही प्रथम नागरिक आहे. ते काम त्या कामाची रक्कम 15 लाख रुपये मंजूर झाली आणि 15 लाख हे काम करताना ते ई टेंडर निघतं माहितीये का? ते ग्रामपंचायतला करता येतं का? त्याचं टेंडर निघलं बी लोकांनी टेंडर भरलं बी त्याची काल मुदत पण संपली. जो कोण ठेकेदार बिलो मध्ये ते टेंडर भरलं असेल त्याला ते काम मिळणार आहे. तुम्ही काय एकमेकांची डोकी फोडता? ऑनलाईन होतं ऑनलाईन टेंडर आहे. 10 लाखाच्या वर ग्रामपंचायतला करता येत नाही. 10 लाखाच्या आतली कामं ग्रामपंचायत करते. माझा लय अभ्यास केला मी ग्रामविकास कुळून पिलोय यांना मठ्ठाच सगळी टेंडर भरायची मुदत पण संपलेली ह्याचा खून पडतील राव. काय आम्हाला तरी विचार ते हानी करत बसला वेळ मी सांगतोय सुभाषराव ह्यांना माऱ्या चांगले नसते त्या मारू नका ऐकतात काही. मग गाडी तर कसं टाकून चालवलं. मी सांगतो का नेलं काय झालं असतं गावात जर संजू शेटला आम्ही ठेवलं असतं ह्या दोघांनी मिळून त्याला मारला असतं. आणि संजू दादीचा स्वभाव कसा आहे गावात भांडण पेटलं की पहिले त्यांना सल्ला देतात पोलीस स्टेशनला जा. म्हटलं आज संजू दादी काय करतात बघूया येतात का. गडी अंगाच मागं वाढायला लागला पोलीस स्टेशन म्हटलं की. सुभाषराव आजपर्यंत गावागावात घराघरात जिथं जिथं तंटे झालेत तिथं तुम्ही मिटवण्याचं काम केलं. ह्या माणसाने पेटवण्याचं काम केलं. जा केस कर खोटं गुन्हा दाखल कर. 2000 चोरून नेलात म्हणून खोटं गुन्हा दाखल कपडे फाड असलं काम संजू शेट केलंय. त्याच्यामुळे आज तुमची पाटण शोधली. कसं काय वाटतंय मार खायला? अरे सुट्टी देऊ नका. अन्याय झाला नाही पाहिजे सण. तुम्ही अन्याय सहन कर नका. तुम्ही सहन कर नका. मारा मारा आणि एकमेकाचे डोके फुटू द्या. पोलीस स्टेशनची गाडी आली की तुम्ही घरात लपून बसा. लपून नाही आपण आम्हाला तोंड कशी पडावं लागतं ना अध्यक्षांना पोलीस पाटलाला. पाटील जनतेने लोकांची कामं करायला तुम्हाला निवडून दिलेलं असतं की ठेकेदारी मिळवण्यासाठी नाही. तुमचं खाली मान होती. मी वर्ण पदापद मारत होतो. एकटा लढलोय तुमच्यासाठी मी. कधी कधी मिटवायचं हे राव. आम्हाला ठोकं पडलं की पाटलानं मला. आता जाऊ दे. मी काय म्हणतोय ही गावची काम आहेत ना आम्ही सगळी समंजसपणाने मिटवून काय करतो काम करून घेऊ त्यांच्याकडून आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवतो. आम्ही स्वतः कुठल्याही टेंडर घेणार नाही. ऐका ह्या काय भानगडी होत्या सुभाषराव मला ह्या निमित्ताने तुम्हाला बी सांगू द्या. होतंय काय 10 लाखापर्यंत काय मंजूर आणायची ह्यांनी ग्रामपंचायतनी ठरवून घ्यायचं. तुकडं करायचं. ह्यांनी 1.5 लाखाचं करा त्यांनी 50,000चं करा त्यांनी 2 लाखाचं करा. अर्धवट काम करायचं निम्म पैसे खिशात. दर्जा बी नाही कामाचा. त्याच्यामुळे तुम्हाला लोक नावं ठेवायला लागल्यात. पदाधिकारी मोठे मोठे बदनाम तुमच्यामुळे व्हायला लागल्यात. आपला राग बेकार आहे बाळ्या. अरे मला माहितीये पण तुम्ही रस्त्याच्या सिमेंट उचलून घरी नेलता ह्यांना पण माहिती का नेलता बाळ्या. गावात खड्डं पडलं होतं उंदरामुळे ते पुजावले. ऐका ना काय आणि रामभाऊ ह्याच्यामुळे काय होतं समजा सरपंचाला काम मिळलं तर चेअरमन म्हणणार नको त्याच्या कामात अडचण आणायला. मग किती लो क्वालिटीचं काम करणार आणि रस्ता महिन्याभरात उघडणार. आणि माझ्यासारख्या इंटरनॅशनल पुढारी तिथं डोकं केला म्हणणार तो विरोधासाठी विरोध करतो. ऐका आता झाली चूकच मान्य करा. दोघांनी एकमेकांची माफी मागा आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून गावातली विकास कामं कशी अजून चांगली होतील. रामभाऊच्या पण अनुभवाचा काहीतरी तुम्ही लाभ घ्या मार्गदर्शन घ्या आणि गाव आपण एक नंबर मार्या करू नका. अहिंसा सत्य असते. तुम्ही कशाला गाडी टाकून नेलं मग? नाही त्याला मारू नये त्याला मार बसून सरपंच सुभाषराव ज्याला पुन्हा टेंडर मिळेल त्या माणसाकडून नीटनेटकं काम करून घ्यायचं. ह्या गोष्टी तुमची पार्टी तुम्हाला आमची पार्टी आम्हाला आणि आमच्या घरीच्या तुम्ही तुमच्या घरीच्या. आम्ही गावच्या पार्टीकडून तुमच्या बी नाही ह्यांच्या बी नाही. चला आपले पोलीस स्टेशनला. बेकार असतं बेकार. रामभाऊ तुम्ही भांडणं पिटवून गाडी बसून कुठं पळत चालला होता? सुभाषराव तुम्ही ह्या भांडणात मध्ये नव्हता पडायला पाहिजे. काही घडू शकलं असतं. आम्ही इजवायला आलतो. पाटील सुभाषराव ही अवलादी संजोदाजी नेहमी दुसऱ्याची मिटत आलेली पेटावतो. आज म्हणलं आपण बघावं तर कसं होतंय. आणि मग काय आम्ही पेटावली म्हणजे नाही इजणारी पेटावणारी माणसं अंग सुचली आणि मग रामभाऊच्या माझ्या डोक्यात आलं आम्ही सोडतोय कोणाला. गावात सगळीकडे सांगा सोडवत होतो. मग पळून निघाला होता तुम्ही. हत्यारे आणायला चालू होतो. संजू निरहत्यार होता ना एवढे रामपुरी घरात मी काढत नाही म्हणू नको कोणाला. येता का घेऊन मग आपण जाऊन आणू. सुभाषराव अध्यक्ष का कोण ताणता मग गावात नाही. सुभाषराव या भांडणामुळे आम्हाला टेन्शन आलं. तुमच्या घरी सरबत नाही तुमच्या घरी पिऊन ऐका ना
असं वाद वाढू नका हा, रामभाऊ वाढवू नये. मिटवायला अडचण येते आणि गावात दूषित वातावरण होतं बाळू खरंय झालंही झालं पण ऐका आम्ही भांडणं वाढवली तरी या माणसाला आदल घडेल संजयला चला भांडणं इजवत येत नसतं इजू नका पण पेटवायच्या भानगडीत पडू नका We'll be right back.